नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय न्यूज मराठी 24/7। चला तर मग एक नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। कळमनुरी विधानसभा मतदारसंघात मी केलेल्या विकास कामांचा पोचपावती म्हणून पक्षश्रेष्ठींकडून माझी उमेदवारी निश्चित असल्याचं संतोष बांगर यांनी म्हटलंय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृहात शिंदे गट शिवसैनिकांची आज आढावा बैठक संपन्न झाली आहे। यावेळी पक्ष निरीक्षक हरिभाऊ लहाने, कळमनुरी विधानसभा संपर्क प्रमुख महेश साटणकर, आमदार संतोष बांगर, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांसह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कळमनुरी मतदारसंघात आमदार संतोष बांगर यांनी मतदारसंघात केलेली विकास कामे यामुळे आमदार संतोष बांगर यांना दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत उमेदवारी निश्चित असल्याचं बोललं जातंय। उद्धव ठाकरे स्वार्थी माणूस असल्याचं म्हणत नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात। सविस्तर ऐकूयात। मी सर्व मान्यवर नेत्यांची भाषणं ऐकलेली आहेत आणि शेवटी समारोपाचं भाषण माझं आहे ते करण्यासाठी उभा आहे। पुण्याच्या शिबिरामध्ये जो आदेश झाला त्याच्या पूर्ततेसाठी आजची आपली बैठक आहे। विधानसभेची निवडणूक उंबरठ्यावर येऊन पोचली आहे आणि ती जिंकायचा आपला निर्धार आहे। तो निर्धार आपण कसा पार पडावा, परत महाराष्ट्रात बहुमतात सरकार यावं आणि ते येण्यासाठी आपण काय प्रयत्न करावे याचं मार्गदर्शन, त्याचबरोबर तुम्ही गेली अनेक वर्ष आपल्या विभागात, आपल्या गावात, तालुक्यात, शहरात जे काम करता, ज्या मतदारांसाठी काम केलं, त्यांना परत एकदा जागं करणं आणि भारतीय जनता पक्षाच्या किंवा या आपल्या महायुतीच्या उमेदवाराला मतदान करायला प्रवृत्त करणं आहे आपलं काम। सुरुवातीलाच या ठिकाणी प्रस्ताव मांडले, त्यामध्ये माननीय पंतप्रधान श्रीयुत आपले नरेंद्र मोदी साहेब हे लागोपाठ तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, हॅट्रिक पूर्ण केली आणि म्हणून आपण त्यांचं अभिनंदन केलं, अभिनंदनाचा प्रस्ताव। पण त्याबरोबरच अनेक जणांनी उल्लेख केला, मी त्यासाठी जास्त वेळ घेणार नाही, पण माननीय पंतप्रधानांनी गेल्या 10 वर्षात या देश कुठे होता आणि कुठे आणला, देशात त्यांनी विविध वर्गाला प्रगतीकडे नेण्यासाठी जे मार्ग सुचवले आणि त्याचे प्रस्ताव आणून अंमलबजावणी करत आहेत, त्या सर्व योजना तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना ज्ञात आहेत। इथे भाषण केलेल्यांना सगळ्यांना ज्ञात। आज ते प्रस्ताव सांगण्याऐवजी गेल्या मागे 3-4 गेल्या 10 वर्षात जेव्हा प्रस्ताव मांडला तेव्हाच प्रमोद झालं असतं, तर आता सगळे प्रस्ताव, हजारोने प्रस्ताव नाही, लाखोने प्रस्ताव आले वेगवेगळे। महाराष्ट्रातील रस्त्यांची अतिशय दुरावस्था, त्यामुळे काँग्रेस नेत्यांना आंदोलन करण्याची वेळ आली आहे असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलंय। ऐकूयात काय नेमकं म्हणतात विजय वडेट्टीवार। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, इतकी वाईट अवस्था महाराष्ट्रातील रस्त्यांची झालेली आहे। कंत्राटदारांचे पैसे थकलेत, कंत्राटदार काम करत नाहीत आणि दुसरीकडे मात्र टोल वसुलीचा मारा सामान्य नागरिकांना जीव मेटकुटीस आणण्यासारखा आहे। कोल्हापूर, सोलापूर असेल, सातारा, सांगली, पुणे सर्व राष्ट्रीय महामार्गांचे अक्षरशः चाळण झाले आणि जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या लोकांना टोलचा मार मात्र मुकाट्यानं सहन करावं लागत आहे। हे या राज्याचं दुर्दैव आहे। कालपासून या मागणीसाठी आमच्या अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे आणि राष्ट्रीय महामार्ग मुंबई बेंगळूर तर विस्तारीकरणाचा पत्ता नाही,
त्या रस्त्यामध्ये खड्डे इतके मोठे मोठे आहेत की कधी जीव जाईल लोकांना तशी शाश्वती राहिली नाही. आणि म्हणून काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे की आता टोल हवा कशाला, टोलची गरज काय, ज्यावेळेस रस्ते सुरळीत नाही, रस्ते सुरक्षित नाही, रस्त्यातून प्रवास करणं हा जीवघेणं झालेला आहे आणि सर्व कामं रेंगाळली असताना टोल वसुलीचं काम सरकार बिनधास्तपणे करतोय. याचा निषेध म्हणून, शासनाचा निषेध म्हणून जे आंदोलन पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्व आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी सुरू केलेलं आहे, कार्यकर्त्यांनी सुरू केलं आहे, याची दखल शासनाने लवकरात लवकर घ्यावी. तात्काळ हे टोलचा भार आहे त्या टोलच्या भारातून जनतेला मुक्त करावं आणि जनतेचा जीव वाचवावा अशी आमची मागणी या निमित्तानं आहे. ठाकरे गटाकडून नाशिकमधील स्थानिक नेत्यांनी 2 उमेदवार जाहीर केल्याने शरद पवार गट आता आक्रमक झालाय. या संदर्भात शरद पवार गट ओबीसी सेल अध्यक्ष उत्तर महाराष्ट्राचे छबू नागरे यांनी माहिती दिली आहे. आज प्रेस घेण्यामागचं कारण असं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जे काही 2 दिवसापूर्वी 2 मतदारसंघामधल्या उमेदवारी जाहीर केल्या, तर आमची एक पक्षीय पातळीवरती शहरामध्ये चर्चा झाली सगळ्याच पदाधिकाऱ्यांची, अध्यक्षांशी, सगळ्यांबरोबर. आमचं म्हणणं असं की बाबा तुम्ही 2 जाहीर करण्यापेक्षा ज्या काही 4 मतदारसंघ आहेत शहरामधले ते 4च्या 4 तुम्ही लढवा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून इमानी इतबारे आम्ही तुमच्यासोबत, तुमच्या पाठीशी उभे राहू. महाविकास आघाडी म्हणून ज्या पद्धतीने विश्वासात घेऊन हे करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने विश्वास घेऊन करायचं नसेल आपल्याला तर आपण लढा, आम्ही आपल्यासोबत उभे राहू. एकूणच त्यांनी जी घोषणा केली त्या संदर्भात कोऑर्डिनेट केलं नाही, विसंगत आहे महाविकास आघाडीमध्ये. नक्कीच विसंगती आहे ना, विसंगती आहेच आहे म्हणून तर ही प्रेस आहे. जागा त्यांना लढण्यासाठी त्यांनी काय केलं, त्यांनी 2 जागा जाहीर केल्या, त्यांच्या निरीक्षकांच्या समोर केल्या, त्यांनी तसा ठराव पास केला, त्याची प्रेस नोट केली आणि पेपरला दिलं की बाबा 2, आणि त्यांनी उमेदवारांची नावं जाहीर केले. पश्चिममध्ये जर आपण परिस्थिती पाहिली तर पश्चिममध्ये लोकसभेचा आपण जर अंदाज घेतला तर 34,000ने पराभूत उमेदवार तिथे पुढे होता. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पश्चिमची जाहीर जागा करतायत, मध्यची जागा जाहीर करतायत, त्या उमेदवाराचं नाव जाहीर करतायत. आमच्याकडे देखील उमेदवार तिथे आहेत ना, मध्यमध्ये गजानन शेलारांच्या सारखा ताकदवर उमेदवार आमच्याकडे आहे, पश्चिममध्ये आमच्याकडे उमेदवार आहेत, पूर्वमध्ये उमेदवार आहेत, देवळलीमध्ये उमेदवार आहेत. असं असताना जो समन्वय साधून करायला पाहिजे ते करत नसाल तुम्ही, ते करायची तुम्हाला गरज वाटत नसेल शिवसेनेला, तर आम्ही निश्चितपणाने तुमच्या पाठीशी उभे राहू, तुम्हाला 100% मदत करू, सगळ्या जागा तुम्ही लढवा. आमचं पक्षाची एका वैयक्तिक ही शहराची भूमिका, ही पक्षाची नाही, ही शहराची भूमिका आहे. आम्ही शहराध्यक्ष या नात्याने, मी देखील उत्तर महाराष्ट्र ओबीसी सेलचा अध्यक्ष आहे. आम्ही वरिष्ठांच्या कानावरती आम्ही घालणार आहोत आणि त्यांना देखील आम्ही विनंती करणार आहोत की या सगळ्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जर लढायचं असेल तर लढाव्या, राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या सोबत राहील. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.